शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाकडून अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांना नगर जिल्ह्यात सोयाबीन, कापूस शासकीय खरेदी केंद्र संख्या वाढवण्यासाठी जिल्ह्यातील बाजार समित्यात शेतकऱ्यांची केली जाणारी लूट बंद करण्यासाठी व जिल्ह्यातील साखर कारखान्याकडून केली जाणारी काटामारी बंद करण्यासाठी RSF प्रमाणे उपपदार्थ निर्मितीमधील नफ्याचा वाटा मिळण्याबाबत व 2025चे अतिवृष्टीचे मदत अनुदान तात्काळ मिळण्याबाबत मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. नगर जिल्ह्यातील बाजार समित्यात कांदा, सोयाबीन, मका व इतर शेतीमालाच्या खरेदीत केली जाणारी लूट बंद करण्यासाठी बाजार समिती कायदा कलम 36 घ नुसार कृषी उत्पन्न बाजार समितीत शासनानं जाहीर केलेल्या MSP किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळवून देण्याची जबाबदारी बाजार समितीचे सभापती, संचालक आणि सचिव यांच्यावर आहे. परंतु सदरील कायदा असूनही जिल्ह्यातील बाजार समित्यात शेतीमालाची MSP पेक्षा खूपच कमी भावात खरेदी केली जाते. शेतकऱ्यांच्या या लुटीत बाजार समित्यांचे सभापती, संचालक मंडळ, सचिव पण सहभागी झाले आहेत. त्याचसोबत जिल्ह्यातील बाजार समित्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा खरेदीतही प्रचंड लूट केली जात आहे. वास्तविक लासलगाव बाजार समितीतील कांदा भाव देशात बेंचमार्क बनून देशातील कांदा बाजारभाव ठरवले जातात. मागील 8 दिवसांपासून तेथील बाजार समितीत रोज कांदा भाव वाढत आहेत. तिथं मोकळा कांदा बाजार चालतो. परंतु नगर जिल्ह्यातील बाजार समित्यात गोणी कांदा बाजार असूनही लासलगावच्या मोकळा कांदा बाजारापेक्षा 1000 ते 1500 रुपये कमी भाव काढले जातात. खरं तर नगर जिल्ह्यातील बाजार समित्यात गोणी कांदा बाजाराला मोकळा कांदा बाजार भावापेक्षा 300 ते 500 रुपये वाढीव भाव देण्यात आला पाहिजे. परंतु जिल्ह्यातील बाजार समित्यात लासलगाव बाजार समितीपेक्षा 1000-1500 रुपयांनी कमी भावात खरेदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात लूट केली जात असल्यानं या लुटीत सहभागी झालेले नगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, संचालक आणि सचिव यांना जबाबदार धरून त्यांना बरखास्त करण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय सोयाबीन, कापूस खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्यात याव्या व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात यावीत. शासकीय खरेदीसाठी प्रति शेतकरी प्रति एकर मर्यादा वाढवून देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातील साखर कारखाने ऊसाची काटामारी करतात, त्याला प्रतिबंध घालण्याची व जिल्ह्यातील साखर कारखाने फक्त ऊसाच्या रिकव्हरीनुसार FRP प्रमाणे ऊसाचे भाव देतात. परंतु जिल्ह्यातील सगळ्या साखर कारखान्यांचे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प आहेत. RSFचे कायद्यानुसार उपपदार्थ निर्मितीतील नफ्याचा वाटा पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आला पाहिजे अशी ही मागणी त्यांनी केली आहे. सन 2025चे अतिवृष्टी अनुदान तत्काळ देण्याची तसेच शासनानं जाहीर केलेले रब्बी हंगामासाठी हेक्टरी 10,000चं अनुदान तात्काळ देण्याची मागणी केली आहे. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वरील मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अन्यथा शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, महिला आघाडी, युवा आघाडी, अहिल्यानगरकडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुनीता वानखेडे, युवा आघाडीचे मयूर बनगडे, कोमल वानखेडे, शीतल पोकळे, आशा महांकाळे, मंदा गमे, मधुकर काकड, अशोक आव्हाड, श्रीराम त्रिवेदी, रमेश शिंगोटे, त्रिंबक बदगले, हरुण सय्यद, बाळासाहेब सातव, लालसाहेब सुद्रिक, संतोष दातीर, बाबासाहेब गायकवाड, बाळासाहेब घोगरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी श्रीरामपूर प्रतिनिधी मुनीर सय्यद.